छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर डोणगावमध्ये झाले संपन्न। मेहकर तहसील अंतर्गत डोणगाव मंडळा अंतर्गत डोणगाव येथील तलाठी कार्यालयासमोर डोणगाव येथील तलाठी व सेतूधारक यांनी शिबिराचे आयोजन केले होते। या समाधान शिबिरामध्ये मेहकर तहसीलचे तहसीलदार निलेशजी मडके, नायब तहसीलदार नालटकर व डोणगाव येथील माजी सरपंच संजू पाटील, जिल्हा परिषद कृषी सभापती राजू पाटील पडसकर हे प्रमुख उपस्थिती होते। या पाहुण्यांचे स्वागत छोट्या मुली यांनी लेझिम खेळून त्यांचे स्वागत केले। छोट्या मुली जिल्हा परिषद कन्या शाळा डोणगाव येथील असून मुख्याध्यापिका वाघमारे मॅडम यांच्या विद्यार्थिनी त्यांनी या कार्यक्रमात त्यांच्या विद्यार्थिनी यांनी प्रमुख पाहुण्यांचे लेझिमद्वारे स्वागत केले। या शिबिर दरम्यान विविध उपाययोजनेबद्दल सर्व क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी माहिती देऊन संबोधित केले। शेतकऱ्यांनी शेती संदर्भात उपाययोजनांची माहिती या ठिकाणी ऐकली। संबोधन करते हे कृषी अधिकारी क्षेत्रातील तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील तहसीलमधील तहसीलच्या उपाययोजनांची माहिती मान्य तहसीलदार साहेबांनी दिली। तर डोणगाव पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी अमरनाथ नागरे यांनी शासकीय नियमांची माहिती दिली व या शिबिरामध्ये विविध प्रकारच्या योजनांची माहिती आपापल्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी देऊन काही लाभार्थ्यांना त्याचे प्रमाणपत्रे व दाखले सुद्धा वाटप करण्यात आले। डोणगाव मंडळाकरिता स्पेशल तहसीलदार दिल्याचे मान्य तहसीलदार साहेबांनी सांगितले, जेणेकरून या परिसरातील लोकांना 20-25 किलोमीटर दूर येण्याची गरज पडणार नाही व त्यांची सर्व कामे येथूनच होतील। तसेच शेतकऱ्यांच्या समस्या असतील त्या सोडवण्यासाठी तहसील हे तत्पर असेल असे सांगण्यात आले। या समाधान शिबिरामुळे या परिसरातील बऱ्याच शेतकऱ्यांचे व नागरिकांच्या समस्यांचे समाधान झाल्याचे काही नागरिकांमध्ये बोलले जाते। या कार्यक्रमास तलाठी राठोड साहेब, तलाठी नरोटे, तलाठी पल्लवी मॅडम, तलाठी चव्हाण मॅडम तसेच कोतवाल मानवतकर, कोतवाल संदीप परमाळे, कोतवाल दोडके यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले। तर उपस्थित पत्रकार बांधवांचे सुद्धा येथे स्वागत करण्यात आले। सेतूधारक बोंद्रे, सेतूधारक राजू वाठोरे, सेतूधारक अमोल ठाकरे यांनी आपापले येथे स्टॉल मांडून सुविधा पुरवण्याचे काम केले। अशा रीतीने या समाधान शिबिराचे योग्यरित्या आयोजन करून या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हमीद मुल्लाजी यांनी तर आभार कोतवाल संदीप परमाळे यांनी मानले। प्रल्हाद खोडके, IB7 न्यूज बुलढाणा, जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा। आज डोणगाव येथील मान्य तहसीलदार साहेब या तहसील कार्यालयाअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर आयोजित करण्यात आले होते। यानिमित्त इथे मान्य तहसीलदार साहेब आलेले आहेत। त्यांनी आज येथील शेतकऱ्यांच्या व गावकऱ्यांच्या काही योजना त्याची माहिती दिली व आज या योजनेमध्ये किती लोकांनी लाभ घेतला व कोणत्या कोणत्या होत्या ते आज आपण प्रत्यक्ष मान्य तहसीलदार साहेब यांच्याकडून जाणून घेऊ। सर, आज जे शिबिर आयोजित केलं त्यामध्ये काय विशेष योजना होत्या आणि आज कसं समाधान झालं? मेहकर तालुक्यामधील डोणगाव मंडळ जे आहे ते सर्वात मोठे मंडळ आहे। माहिती 20,000 लोकसंख्या आहे या मंडळात। तर या ठिकाणी आपण महाराजस्व अभियानाअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानाअंतर्गत संजय गांधी विभाग असो, पुरवठा विभाग असो, दोन्ही या ठिकाणी कृषी, आरोग्य, PM किसानचं ते लावलेलं आपण आधारचा लावलेला आहे। त्यातून अंगणवाडी सेविका, पोस्ट विभाग, सर्वच विभागांना आपण या ठिकाणी निमंत्रण दिलं होतं आणि नागरिकांच्या ज्या समस्या आहेत किंवा त्यांना जे काही लाभ पाहिजे आहेत त्यांचे लाभ तयार होते त्यांना आपण याच ठिकाणी वाटप केलेलं आहे आणि ज्यांचे लाभ तयार होते त्यांनी या ठिकाणी त्यांचे अर्ज भरून देण्यात आलेले आहे, जेणेकरून येणाऱ्या 7-8 दिवसात त्यांना त्यांच्या योजनेचा लाभ त्यांना देण्यात येतो। या शिबिरामध्ये मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते। आपल्याला सांगू इच्छितो की मेहकर तालुक्यामध्ये मुख्यमंत्री बळीराजा, माननीय मुख्यमंत्री बळीराजा शेतमालाला गोष्टी योजनेअंतर्गत जवळपास 1145 रस्त्याची आपण यादी केलेली आहे आणि समितीसमोर आपण ते ठेवलेली लवकरच त्याला मंजुरी मिळेल। सर्व रस्त्याच्या समस्यासुद्धा आपण निकाली काढणार आहोत। सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की त्यांनी शेतरस्ती जर अडवली असेल तर त्यांनी अर्ज दाखल करावा। लवकरात लवकर त्या ठिकाणी पंचनामातून शेतरस्ता मोकळा करून देण्यात होतो। त्याचप्रमाणे EKYC राहिले असेल संजय गांधी विभागाचे, त्यांनी EKYC या ठिकाणी कॅबमध्ये तयार करून द्यावी। कोणाचा आधार अपडेशन करायचं असेल, आधारचा नंबर चुकला असेल किंवा काही आज दिवसभरात आपण या ठिकाणी करणार। सर्व जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ आज मी सर्वांना विनंती करतो।
सर, या ठिकाणी तलाठी कार्यालयाचे बांधकाम झालेलं आहे, ते कधी चालू आहे? तलाठी कार्यालय जी आहे ती जागा आपण ती प्रस्तावित केली आहे, ज्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत त्या ठिकाणी बांधकाम चालू आहे. बांधकाम पूर्ण होताच त्या ठिकाणी तलाठी कार्यालय स्थानांतरित करून सुरू करण्यात येईल. सर, डबल एक प्रश्न. आपल्या इथे गॅस टंचाई, जे काही अवैध गॅस विकले जाते, याच्यावर आपल्या कार्यालयातर्फे काही निर्देश ठेवण्यात आले? मागच्या महिन्यात जे काही संकटामुळे जे गॅस आणि पेट्रोलचं तुटवडा निर्माण झाला होता, त्यावेळेस आपण पथक गठीत केलं होतं आणि सर्व हॉटेलची तपासणी केलेली आहे आणि 2 ठिकाणी आपण जप्तसुद्धा केल्यात आले. सर्व नागरिकांना व्यापाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी जे घरगुती गॅस आहे, लहान कलरचे सिलेंडर, कुठल्याही प्रकारे त्याचा व्यावसायिक वापर करू नये, अन्यथा पुरवठा विभाग ते सिलेंडर जप्त करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल अशी मी सर्वांना सूचनासुद्धा मागच्या वर्षी इशारासुद्धा दिलेला आहे. असं जर प्रकार आढळून आल्यास या ठिकाणी निश्चित कारवाई केली जाईल संबंधित व्यावसायिक ठिकाणावर. ठीक आहे, धन्यवाद. हे होते मेकर तहसीलचे माननीय तहसीलदार मडके साहेब. न्यूज आवाज नव्या युगाची.